नमस्कार मंडळी. सकाळ झाली होती, तसं दैनंदिन काम सुरूही होतं. तेवढ्यात 10:30च्या सुमारास डोरबेल वाजली, तर समोर एक पोलीस उभा होता. थोडंसं दडपण आलं, पण म्हटलं जरा विचारावं. मी त्याला विचारलं, काय काम आहे माझ्याकडे. त्यांनी पोलिसी थाटात उत्तर दिलं, काही नाही साहेब, मागच्या वर्षी आलो होतो, दरवाजाला कुलूप होतं. म्हणलं चला यंदा सकाळीच गाठावं तुम्हाला. काय बेत काय आहे? कोणा पंढरपूरला वगैरे गेला होता का काय? माझ्या कपाळावरची गंधाची खूण किंवा जो मी टिळा लावला होता त्यावरून त्यांनी प्रश्न केला असावा असा मी अंदाज बांधला. मी मानेनेच होय म्हणलं, पण अहवालदार काय इकडच्या तिकडच्या चौकशा करत माझी उलट तपासणी घेत तो डायरी काढून माझं नाव शोधत होता. आत्ता सापडला. तिघस्ता 101 रुपये दिले होते तुम्ही. आता यंदा जरा वाढीव द्यावे लागतील बरं का. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हा बहुरूपीय आहे. चेहरा तोच, पण मुखवटा मात्र वेगळा. मी हो म्हणलं. त्याची योग्य ती तजवीज केली. तो एक सॅल्यूट ठोकून मागं न वळता निघून गेला. मला मात्र विचारात ढकलून त्याने ढकललंच म्हणायला पाहिजे. चेहरा तोच, पण मुखवटा वेगळा. तत्व तेच, पण देहाकृतीवर वेगवेगळे अनंत चेहरे. आपण अनेक वेळा नाटकांच्या किंवा थिएटर्सच्या जाहिरातीमध्ये शेवटी की पडद्यावर हसरे आणि रडके 2 चेहरे पाहतो. आपल्या आयुष्याचे हे दोन्ही भाग आहेत जे चेहऱ्याच्या माध्यमातून नाटकवालेही दाखवत असतात. सर्कस पाहतो, सर्कसमधल्या विदूषकाचे चेहरे पाहतो. त्याची रंगरंगोटी, त्याच्याकडचे हातभाव, हावभाव हे पाहून आपल्याला हसू येतं. पण प्रत्येक चेहऱ्यामागे असलेली वेदना ही मात्र कळत नाही. चेहरे किती खरे चेहरे का कुठले फक्त नुसतेच चेहरे, भावदर्शी, भावस्पर्शी, निरागस, श्रद्धाळू किंवा मग अगदीच कोरे ठणठणीत. चेहरा हा असा आपला एक भाग आहे जो आपलं व्यक्तिमत्व खुलवत असतो. निकोप निरागस चेहरा, इथे काळागोरा हा प्रश्न नाही. भावूक डोळे, स्मित हास्य, जशी असेल तशी छोटीशी जीवनी, हनवटी, एवढंच असतं ना आपल्या भुवयांच्या कुंदणात. पण किती वेगवेगळ्या छटा दाखवतो चेहरा. हसरा, रडका, रागावलेला, क्रुद्ध झालेला किंवा मग लाजरासुद्धा. चेहऱ्यांचीच तर दुनिया बसवली आहे भगवंतानी. एकाचा चेहरा दुसऱ्याला नसतो. असतं फक्त सारखा भाव निर्माण होणारा, आणि त्या आत विराजमान असलेलं चैतन्य ते मात्र सारखंच असतं. म्हणून ज्ञानोबा माऊली म्हणतात की जे जे भेटीजे भूत ते मानिजे भगवंत. म्हणजेच मित्रांनो, विविध बहुरूप्याच्या चेहऱ्यात भगवंत फिरत असतात. आपल्याला खरं खोटं किंवा खरे खोटे चेहरे ओळखता आले पाहिजेत. चेहऱ्याच्याच नादाने लोक भुलतात, तरुण तरुणी फसतात. पण भगवंताचा जो काही चेहरा मोहरा आहे तो मात्र तुम्हाला कधीच फसवणारा नाही. तो त्याच्या हास्यात बदल करणार नाही, आशीर्वादात कसूर करणार नाही. कायम खंबीर पाठीशी उभा राहून जीवनाच्या प्रवासात तुमच्याबरोबर असेल. तो चेहरा आपल्याबरोबर आहे हे लक्षात ठेवा आणि फसव्या चेहऱ्यांच्यापासून दूर राहा. न जाणं तो कोणत्या मार्गाने तुम्हाला नेईल. आणि आठवा त्यासाठी एकच ओळ, भिवू नकोस. चेहऱ्यांच्या या दुनियेत माझा चेहरा आठव, मी तुझ्या बरोबर आहे. जय श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम.